या सृष्टीचा करता करविता आपल्या साऱ्यांचा पिता असणाऱ्या त्या पांडुरंगास शरण जायचं। मग बाह्य स्वरूपाचं जोखड राहत नाही, त्या हरीशी आपण विनासायास एकरूप होऊन जातो। आणि जसं रूपाचं आहे तसंच भक्तीचं सुद्धा आहे। भजन, पूजन, कीर्तन आदींचं बाह्य अवडंबर करण्यात काय अर्थ आहे? निर्मल अनन्य भक्तीनेच हरीचा साक्षात्कार होतो आणि मुक्ती मिळते। अहो उठा, हे काय करताय? आज तुमच्यामुळे आमासनी नवीन आयुष्य मिळालं। त्या पांडुरंगाच्या रूपानं तुम्ही आमासनी भेटला। ज्ञाना, त्या लहानग्या मुलाला तू अगदी प्रेमाने जवळ घेतलंस। खरंच पदोपदी तुझ्यात हे माणूस पण दिसतं ना, ते मग खूप भावतं। माझं मन अगदी माझं काका तुम्ही बरे आहात ना? हो हो, बरं आहे, बरं आहे। चल येऊ। आपण हळूहळू जाऊयात। गुरुदादा, तू बघितलंस ना रे, ज्ञानदादाने त्या मुलाला जवळ घेतलं तेव्हा त्या साऱ्यांना किती नवल वाटलं नाही? साहजिकच आहे सोपाना, त्यांना लोकांकडून प्रेम माया हे सारं कधी मिळालंच नाही। आयुष्यभर लोकांचा राग द्वेष आणि हेटाळणी सहन करणाऱ्या माणसाला अचानक मिळालेली माया सुद्धा सहन होत नाही। खरंय तुझं गुरुदादा, पण आता मलाही सहन होत नाही। काय? भूक। मुक्ते, अगं कसं होईल तुझं? जरा भूक लागली की लगेच कळवळते आणि खाते किती तर चिमणी एवढं। काका 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 तुम्ही बसा बघू। त्यांना बसव त्यांना। या, सावकाश सावकाश। काका, तुम्हाला फार त्रास होतोय का? काका, अहो भुकेमुळेच तुम्हाला अशक्तपणा आलाय आणि त्यामुळेच घेरी येत असेल। नाही रे, नाही, मी लहान आहे का भुकेमुळे याचा त्रास व्हायला? काका आहोत तुम्ही नाही, पण आम्ही आहोत की लहान? नाही, मगाशी मी मुक्तीची चेष्टा केली खरी, पण खरं म्हणजे मलाही भूक लागली। काका पाणी। काका, 2-2 घास पोटात गेले की सगळ्यांनाच बरं वाटेल। होय, आम्ही जवळच्या ग्रामात जाऊन भिक्षा आणतो। अरे गुरुदादा,
तू इथे काकांजवळ थांब, मी जातो भिक्षेसाठी. सोपान दादा, ज्ञानदादाला पण भूक लागली असेलच की नाही? तरी तो जातोय ना भिक्षा आणायला, आणि तू नाही जाणार त्याच्यासोबत? हो, मी जाणारच होतो. असं बर. अगं मुक्ता, तुम्ही सगळेजण इथेच विश्रांती घ्या, मी येतो जाऊन. ते काही नाही. मुक्ता आणि गुरुदादा घेतील काकांची काळजी. ज्ञानदादा, मी सवय येणार म्हणजे येणार. सोपाना, तुझा हट्टीपणा लहानपणापासून होता तसाच आहे. चला. काका, बरं वाटतंय आता? ओम भवती भिक्षां देही. अरे अहो, ऐकलात का? भिक्षेकरी आलेत. भिक्षा आणता का? वा 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 वा, किती गोजीरवान रूपड तुमचं. कोण बाळानो तुम्ही? मी ज्ञाना. बर, आणि मी सोपान. छान, किती छान नाव आहेत तुमची. बरं बाळांनो, गाव कोणतं तुमचं? आम्ही आळंदीहून आलोय. कुणाची मुलं तुम्ही? विठ्ठलपंत कुलकर्ण्यांची. सुनबाई, कुठे निघालीस? कोण आलंय ग बाहेर दारावर? आई, अहो कोणीतरी भिक्षेकरी आलेत, त्यांना भिक्षा देऊन येते मी. आई ग, अहो थांबा. त्या धर्मभ्रष्ट पाखंडी विठ्ठल पंताची कार्टी आहे ती. तुम्हाला काय वाटलं? तुमचं गोड गोजीरवानं रुपडं पाहून आम्ही भारलो जाऊ? आळंदीतल्या गोष्टी आम्हाला ठाऊक नसतील अशा भ्रमात मुळीच राहू नका. आम्हाला सगळं समजतं. संन्याशाची पोरं. पूर्वा, पूर्वा, या दारी तुम्हाला काहीही मिळणार नाही. पूर्वा, अहो असं काय करताय तुम्ही? भुकेल्या जीवाला असं. तुम्हाला मध्ये बोलण्याची काहीही आवश्यकता नाही. आलात त्या पावली परत जा. अरे ती म्हणते ते खरं आहे रे. बाहेर दारावर आलेल्या भिक्षकाला रिकाम्या हाती पाठवू नये. अरे दशरथा, पाप लागेल जे. पापातच निर्माण झालेली कार्टी आहे ती. तुम्ही काय पाहताय? निघा इकडनं. तुमची काळी सावली माझ्या घरावर पडली आणि माझ्या घरातली शांतता भंग झाली. विटाळ कालवलाय सगळा. चला निघा. पांडुरंगा, क्षमा कर रे बाबा, क्षमा कर. तुम्हाला त्रास व्हावा असा आमचा हेतू मुळीच नाही. परंतु आम्हाला
आम्हाला क्षमा करा. पास झाली नाटक. निघा इथून. हो निघा. काय रे हे रानबा, माणसांची वजी भाऊ भाऊ, हे वज उचलायची सवय मोडली वाटतं तुझी. हा? घेऊ का म्या दे. माझ्या वजाची चिंता तुला कधीपासून वाटायला लागली ना अरबा? हा? असं कस? अरे आपण एका गावात वाढलो, एकत्रच लहानाचे मोठे झालो, विसरलास की काय? हा? असं कसं इसर? समध्या गावाला तुझ्या आणि तुझ्या पराक्रमाचा विसर पडणार नाही बघ. आता आपल्या माणसाची काळजी आपण नाही करायची तर कोणी करायची? हा? आता विठ्ठल पंतांचीच पोरं बघ, जीवाला घोर लागलाय नुसता. कुठं असतील? प्रवासात काही बरं वाईट झालं नसल ना? हार देवाची लेकर आहे ती, त्यांना कुणी बी आणि किती त्रास दिला ना तरी. अरे मी बी रोज प्रार्थना करतो देवाकडं. लेकर पोरकी आहेत ना बिचारी. प्रार्थना केली का नाही केली का, किती बी काटे त्या लेकरांच्या मार्गावर पेरायचा प्रयत्न केला ना तू निशोबा शास्त्र्यांना, तरी बी त्या लेकराला काय होणार नाही. कारण ज्याचं मन निर्मळ असतं ना त्याच्या पाठीशी पांडुरंग असतं. या म्हणजे तुला काय म्हणायचंय, माझं मन निर्मळ नाही? आता ते समध्या गावाला माहितीये कुणाचं मन निर्मळ आहे कुणाचं कसं. चल जाऊ दे मला, जाऊ दे. ए रानबा, तुझा टोमना मला कळत नाही असं वाटलं काय तुला? हरणार बा, तू तर लगेच भडकू तू बाबा मायावर. हा? लय माज आलाय तुला नव का? असं नाही ऐकायचं तू. ध्यानात ठेव. गुरुदादा, अजून कसे आले नाहीत रे सोपान दादा आणि ज्ञानादादा? केव्हा येतील ते? मुक्ते, नको चिंता करूस, येतील. आताशा आपलं माणूस दूर गेलं की जीवाची फार घालमेल होते. तुझं मन कळतंय मला मुक्ते, पण पण त्या दोघांवर काही अरिष्ट तर आलं नसेल ना? अरिष्ट तर आता सवंगडासारखंच झालंय. कुठलाही सवंगडी देणार नाही इतकी साथ अरिष्ट देत. पण ज्ञानदादा आणि सोपानदादा समर्थ आहेत आणि धीराचेही. तेही आणि त्यांच्या इतकीच तूही. त्या उधळलेल्या बैलाला जेव्हा सामोरी गेलीस ना तेव्हा चुमगलंय मला. तू आणि ज्ञानदादा म्हणताना करता करविता तोच, आपण केवळ निमित्त मात्र. लेकरांनो, मोठे झालात, फार फार मोठे झालात. दादा आता रे काय करायचं आपण? सोपाना, मला आपली चिंता नाही. उपाशी राहणं काही आपल्याला नवीन नाही. लहानपणी कित्येकदा आपण वायू भक्षण केलं आहेच, आठवतंय ना? हो तर, तू आणि गुरुदादाने शिकवलं होतं इंद्रायणी काठी, वायुभक्षण कसं करायचं ते. पण मला काळजी वाटते ती भोजलिंग काकांची. त्यांच्या पोटात अन्नाचे 2 घास नाही गेले तर त्यांना अजून अशक्तपणा येईल आणि दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत जाईल. त्यांच्यासाठी तरी आपल्याला भिक्षा मिळायलाच हवी. मलाही तीच चिंता आहे. पण अशा अनोळखी गावामध्ये सुद्धा जर का आळंदीसारखीच वागणूक मिळणार असेल तर आपण जगायचं तरी कसं? त्या हरीच्या चिंतनात रममाण होऊन जगायचं.
कापूर जळून गेला तरी सुद्धा त्याची ज्योत आजूबाजूचा परिसर उजळवून टाकते. तसंच आपल्याला हरीच्या चरणी लीन होता आलं पाहिजे. मग आपल्याला जनी, वनी म्हणजेच गर्दीत आणि निर्जन स्थळी सुद्धा त्या हरीचं अस्तित्व जाणवतं. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. काय ग्वाड आवाज आहे हो. असा मधुर आवाज तर मी अख्ख्या जन्मात ऐकला नव्हता. होय हो. असं वाटतंय की ऐकतच राहावं. पोरांनो, या गावचे नाही तुम्ही. नाव काय तुमची? मी ज्ञाना. आणि मी सोपान. आम्ही आळंदीकर आहोत. पैठणला निघालोत. अहो मग थांबलाच आहात तर माझ्या घरी थांबा. चला. नाही, नको. आम्ही फक्त भिक्षेसाठी गावात आलो होतो. आमचे भुजलिंग काका, आमचा गुरुदादा आणि आमची धाकुली बहीण गावाबाहेर आमची वाट बघत थांबलेत. हो, आमच्या काकांच्या पोटात 2 घास तरी जायला हवेत, तर त्यांना बरं वाटेल. म्हणूनच आम्ही भिक्षा मागायला आलोय. अहो आज हा गाव तुमच्या सुरांनी पावन झाला आणि तुम्ही चिंता कसली करताय? चला माझ्या घरला. माझी कार भरीन वाढील तुम्हाला भिक्षा. अहो विचार कसला करताय? चला.